पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यावे बाबा यावे, बाबा यावे। कोण आहे ते? हे जामगाव मंदिर ट्रस्टचे लोक आहेत आणि हे यांचे मुख्य कृपाळू स्वामी। सगळे यांना बाबा म्हणतात। बाबा हे बघा गणपती बाप्पा इथे प्रकट झाले। तन्नो दंती प्रचोदयात्। स्वतःच्या वास्तव्याची जागा स्वतः बाप्पांनी निवडली आहे। आता बाप्पाची मर्जी मोडून चालायचं नाही। इथे मंदिर व्हायच पाहिजे। ही जमीन तुमची आहे? हो माझी आहे आणि इकडे मी घर बांधणार आहे। नाही, इथं बाप्पाचं मंदिर होणार। घर न बांधता इकडे मंदिर बांधणार हा नियम कोणी काढला? कधी काढला? लेकरा, अरे गजाननाच्या मर्जी मोर आपण बापडा काय करणार? हो, कसली मर्जी? ही मूर्ती काय इकडे चालत आली आहे? लेकरा, जी भूमी तू तुझ्या घरासाठी निवडली त्याच भूमीतून प्रकट होऊन बाप्पाने तुला आशीर्वाद दिलेत। अच्छा, म्हणजे आता ही जमीन मी तुम्हाला विकायची आणि मी दुसरीकडे अजून जमीन शोधत फिरायचं? विकायची नाही, देऊन टाकायची। देऊन टाकायची? अहो काय चाललंय हे? कोण आहेत ही माणसं? मी शंभो। ए खोता रे झेंडे, कळू द्या सगळ्यांना बाप्पा आलेत। ए थांबा, तुझा काय झेंडे? मी 55 लाख रुपये देऊन ही जमीन घेतलीये, ती काय मी अशी सोडून द्यायला? श्रेयस, अरे इथे असंच असतं। अश्विन तू मागे हो। इन्स्पेक्टर साहेब, मी या जमिनीवर माझं घर बांधू नाही ना, म्हणून या सगळ्या माणसाने या वारंगने इकडे बोलवलंय। या वारंगचा डाव आहे हा सगळा। आणि हा बाबा पण बहुरूपी आहे। भाड्याने आणलं ना या बाबाला? हे निघा चला। बाबांना हात लावायचा नाही। अहो बाजूला दादा, अहो तुम्ही। हो ताई, माग व्हा। बाई माणसाने यात येऊ नका। माझं ऐका तरी तुम्ही। अश्विनी बाजूला हो बघू। इन्स्पेक्टर काय प्रकार आहे सगळा? अहो थांबवा यांना। शंभो, ए तुम्ही लावा रे झेंडे। बाप्पानी सांगितलंय मंदिर बांधायचं आणि इथेच बांधायचं। इन्स्पेक्टर, हे सगळं प्रकरण तुमच्या डोळ्यात देखत होत आहे, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी ना? हे बघा, हे आजच नाहीये, या गावात हे रोजच आहे आणि कंप्लेंट असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। ही गुंडगिरी आहे, मी कोर्टात जाईन। हो जा, कोर्टात जा, पण काही फायदा होणार नाही तुझा। देवाच्या मर्जी पुढे कोणाचं चालतं बेटा? आणि देवाच्या विरुद्ध कसल्या कोर्ट कचेऱ्या?
श्री गणेश आलेत, आशीर्वाद घे. बाजूला हो. काय बाजूला हो? डोकं फिरलंय का तुमचं? ही मूर्ती काय तोंडाने स्वतःहून म्हणते का की माझं इकडे मोठं मंदिर बांधा? हे बघा, ही जमीन माझी आहे आणि इकडे मी माझं घर बांधणारच. घर होणार नाही श्रेयस, इथे मंदिरच बनणार. जामगाव मंदिर ट्रस्ट समोर आजवर कुणाचं काहीच चाललं नाही ना चालणार. बरं झालं तू हा प्लॉट विकत घेतलास. मला नुकसान पोचवण्याच्या नादात तू माझा खूप मोठा फायदा करून दिलास. माझ्याशी टक्कर घेतोयस मच्छर? जा कोर्टात जा, तुला काय करायचं ते कर, जा. चला चला आता निघा सगळे, चला. हे बघा, अशा पद्धतीने आरडाओरडा करून आणि भांडणं करून काहीच होणार नाहीये. तुम्ही रीतसर कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा, तरच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. अहो हे पण झेंडे वगैरे म्हणजे त्यांच्या मालकीची जमीन असल्यासारखंच वागतायत ते. ताई, असं स्वयंभू आहे ना, खूप मोठं असतं यांच्यासाठी. माझ्याकडून जे जे करता येईल ते मी करेल. चला रे, निघा निघा सगळे. कृपाळू स्वामी महाराज की जय. 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 पांडुरंगा, काय झालंय? मी सकाळी तुम्हाला सांगत होते की निरंजन पडलं, अपशकुने, आज ही पूजा नको, पण माझं कोणी ऐकलं नाही. उज्ज्वला, अगं शांत हो. आपल्याकडे कागदपत्र आहे, विद्युतला बोलव आणि काय करता येईल ते बघू. विद्युतला सांगून काय होणार आहे बाबा? तो माणूस जाताना काय बोलला ऐकलत ना? आमच्या समोर कोणीही काही करू शकत नाही, हे शब्द होते त्याचे. कॉन्फिडन्स बघितला तुम्ही त्याचा? साधारणपणे धमकी देऊन गेलाय तो आपल्याला. वहिनी, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. काय तर म्हणे इच्छा पूर्ण करा. तू घ्यायला लावलास 56 नंबरचा प्लॉट दादाला. का तर इकडे काहीतरी खूण दिसते म्हणे, जास्वंदाची खूण. ही खूण आहे? काय सांगितलं त्या खुणेने? 55 लाख बर्बाद करण्याची खूण होती ती. काय केलंस तू हे वहिनी? अहो अहो चला. अमरावाच्यापासून असं काय करताय? सोड मला, एकटं सोड. अहो माझं ऐकून तरी घ्या. तुला कळत नाही का? माझी जमीन या वारंगला मी सोडणार नाही. असा कसा जिंकून देईन त्याला मी? ही जमीन माझी आहे आणि या जमिनीवर मी माझा बंगला बांधणार. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी करेन मी. श्रेयस, शांत हो. ही जमीन आपली आहे, आपल्यालाच मिळणार. शांत हो. पण आता आपल्याला इथून निघायचं आहे. निघायचं? हो. आणि कुठे जायचं? हा, बाबा, ही जमीन माझी आहे. 55 लाख रुपये दिलेत मी या जमिनीसाठी. 55 लाख. आणि या 4 बवाली येतात आणि मला म्हणतात की इकडे घर नाही बांधायचं. तुम्ही सांगा बाबा, हे बरोबर आहे? बरोबर आहे? आणि ही मूर्ती इकडे निघते आणि ती लोक म्हणतात इकडे घर नाही बांधायचं. का नाही बांधायचं? ही जमीन माझी आहे
बाबा ही जमीन माझी आहे ना, मग का नाही बांधायचं मी घर इकडे? हे काही ठरवतो ते होत का नाही कधी? कष्टाने पैसे साठवले, रात्रंदिवस मेहनत केली, तरी सुद्धा माझ्या बरोबर असं का होतं? अश्विनी काय म्हणाली होतीस तू? जास्वंदाचं झाड आहे ना, खूण आहे. तुझ्या गणूंनी सांगितलेलं ना, म्हणालेलीस ना. का झालं असं माझ्या बरोबर? माझ्यात नशिबात काय आहे सगळं? या वारांकडे किती वर्ष काम केलं मी, यालाही माझी कदर नाही. आता बिझनेस सुरू केला, मेहनत केली, कष्ट करतो आणि जमीन घेतली तर एका सेकंदात सगळं झिरो झालं. एका सेकंदात का अश्विनी? सांग ना, का का असं होतं? काय चुकतं माझं? काय चुकतं की तुझा श्रेय सारखा सारखा फेल होता? काय चुकतं? एक स्वप्न होतं ग, एक स्वप्न. मला माझं घर बांधायचं होतं, ते तुझ्या गणूंनी हिरावून घेतलं. हा होतंय असं माझ्या बरोबर अश्विनी? सांग मला. बाबांना काय झालंय? काय झालंय बाबांना? तू असं का करतोयस गणू? तू ह्यांच्यावर अशी वेळ का आणलीस? तू असं केलंस म्हणजे नक्कीच ह्याच्या मागे काहीतरी कारण असणार. तुला माहिती आहे ना, मला यांची अशी अवस्था भगवत नाही, पण ही आपली जागा आहे आणि आपल्यालाच मिळणार. आपली जागा आहे, आपल्याला ही जागा मिळेल. म्हणजे विद्युत, तुला काय म्हणायचं आहे की आता आपल्याला काहीच करता येणार नाही? नाही, तसं नाही बाबा. आपण केस कधीही फाईल करू शकतो. सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सगळं क्लिअर आहे. पण श्रेयस, अशा प्रकारच्या केसमध्ये निकाल लागायला किती वर्ष लागतील ना, हे सांगता येणं कठीण आहे. मी कितीतरी केस पाहिल्यात अशा. पण अरे, गावातली ती लोक असं काय करणार आहेत इतकं? ती गावातली माणसं साधी जरी असली ना, तरी तिथलं प्रकरण वेगळं आहे. म्हणजे बाबा, श्रेयसने जो प्लॉट घेतलाय डेफोडिल इस्टेट, ते आधी जामगाव होतं. तिथे अजूनही गावकऱ्यांचं वर्चस्व आहे. म्हणून ते मनमानी करतील आणि पोलीस सुद्धा काही करत नाहीयेत. कारण आई पोलिसांना माहित होतं, त्यांनी काहीही केलं असतं ना तरी त्याचा काहीच उपयोग झाला नसता. कारण जामगावचे लोक देवापुढे कोणालाही महत्व देत नाहीत. त्याचे बरेचसे किस्से आहेत. अरे मग काय करायचं? आता सगळे फ्रॉड वाटले. त्या बाबाला मी बहुरूपी म्हटलं, ते मवाली सगळे अंगावर आले, कोयता काढला. बरोबर आहे श्रेयस, कारण तू त्यांच्या वर्मावर घाव घातलास. आणि ते जे बाबा होते ना, ते म्हणजे त्यांचं दैवत आहे. त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेण्याचा विचारही करू नकोस. मग काय करायचं? कंप्लेंट नाही करायची? आपण जर त्यांना नोटीस पाठवली तर? पाठवूया ना, आपण नोटीस पाठवूया. अगं पण ताई, ही लोक कोर्टात येतात कुठे? दिलेल्या तारखेला हजर राहत नाहीत. मग नाईलाजाने पुढची तारीख घ्यावी लागते. मग कालांतराने त्यांचा वकील बदलतो, नाहीतर मग त्या केसवर काम करणारा जज बदलतो. आणि मग केसला अनेक वर्ष निघून जातात आणि मग निकाल पुढे जात राहतो. नाही म्हणजे थोडक्यात तुझं म्हणणं काय? तू मला हे सुचवतोयस की मी हा प्लॉट विसरून जायचा, माझे 55 लाख रुपये विसरून जायचे, बरोबर ना? तसं नाहीये श्रेयस, पण लगेचच ते पैसे परत मिळतील किंवा त्या जमिनीवर ताबा मिळेल असं मात्र समजू नकोस. अरे 55 लाख आहेत,
55 lakhs कळतंय का तुला? आय नो श्रेयस, आणि ते परत मिळवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहोत. पण मला तुला हेच सांगायचंय की तू आशेवर राहू नकोस. थोडक्यात असं समज की ती प्रॉपर्टी हातातून गेली. ते पैसे, ती प्रॉपर्टी जेव्हा मिळेल, जे मिळेल ते बोनस असेल. मग नकोच मला तो प्लॉट. त्या सोनटक्केकडे जातो, त्याला सांगतो ठेव तुझा तू प्लॉट आणि मला माझे पैसे परत दे. अरे ते काय चॉकलेट आहे का? मला नको पैसे परत द्या. चॉकलेट? बाबा 55 लाख रुपये आहेत, कुठून आणणार मी? मी जातोय सोनटक्केकडे. श्रेयस एक मिनिट, तू एकटा आता कुठेही जाऊ शकणार नाहीस. मी येतो तुझ्यासोबत. चल मी पण येतो. बाबा कशाला येत आहे तुम्ही आता? अरे येतो मी. चल 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 रे. मी यात काहीही करू शकत नाही, कारण ती मूर्ती कुठून आली, कशी आली हे मला सुद्धा माहिती नाही. सोनटक्के साहेब, ती मूर्ती तुमच्या समोर त्या जमिनीतून बाहेर आली. मी पूर्ण पैसे देऊन ही जमीन तुमच्याकडनं विकत घेतली. पण जर त्या जमिनीवर मी कधीच काही करू शकणार नसेल तर ती जमीन मी ठेवून काय करू? पण मी तरी परत कशी घेऊ? कशी घ्या मला नाही माहिती. मला माझे पैसे हवेत. सॉरी, पैसे मी परत करू शकत नाही. सोनटक्के, मी तुम्हाला कोर्टात खेचे ना. अरे अरे श्रेयस 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 शांत. बरं सोनटक्के साहेब, मला एक सांगा, या प्लॉटचा आधीचा काही इतिहास आहे का? म्हणजे ही जमीन आधी कोणाची होती, ही मूर्ती इथे कशी आली, काही सांगू शकाल? नाही, कारण ही गावाकडली जमीन. इथे काय सापडेल काहीही सांगता येत नाही. कोणाचा नवस असतो, काहीही असू शकतं. ही जागा साधारण तुम्ही कधी घेतली? 35 वर्ष झाली. हा प्लॉट माझा आहे. पण मग गेली 35 वर्ष तुम्ही काहीच डेव्हलपमेंट केलं नाही? नाही, कारण मी जेव्हा जमीन घेतली तेव्हा इथे साधी वस्ती सुद्धा नव्हती. सोनटक्के साहेब, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे जे होते नव्हते सगळे पैसे मी तुम्हाला दिले. सोनटक्के साहेब, प्लीज माझे पैसे परत द्या. माझी पूर्ण वाट लागून जाईल. आणि तुम्ही असा चुकीचा व्यवहार कसा करू शकता माझ्याबरोबर? वाघमारे, मी चांगल्या चांगल्या लोकांना खूप चांगल्या चांगल्या जमिनी विकल्या आहेत. कधी चुकीचा व्यवहार केलेला नाही. अहो, तुमच्या समोर तो वारंग मला 20 लाख रुपये जास्त देत होता, पण मी घेतले का? नाही. व्यवहारात चोख आहे आणि शब्दाचा पक्का आहे म्हणून तो प्लॉट मी तुम्हाला विकला. अहो, तुम्ही सुद्धा या धंद्यात आहात. तुम्हाला माहिती आहे, एकदा व्यवहार झाला की झाला, याच्यात बदल होत नाही. अरे पण नाही, कसं आहे सोनटक्के साहेब, या सगळ्यांमध्ये तुमचा काही दोष नाही. पण कसं आहे, आम्ही मध्यमवर्गीय माणसं प्रामाणिकपणे पैसा कमावतो आणि 5 रुपयाचं जरी नुकसान झालं ना तर जीव हळहळतो आमचा. एनिवे, वाघमारे, तुम्ही चांगली माणसं आहात म्हणून एक सल्ला देतो तुम्हाला. अहो, ही जामगावची रीत आहे. देवापुढे जीवालाही महत्व देत नाहीत. अहो, देव कधीच चुकीचा नसतो, पण माणसंच श्रद्धेचा आणि भक्तीचा चुकीचा अर्थ काढतात आणि चुकीचं वागतात. त्याला आपण काही करू शकत नाही. देवावर श्रद्धा माझी पण आहे, म्हणून एकच सांगतो, तुमच्या आयुष्यात एवढी मोठी घटना घडली आहे, यामागे चांगलं काहीतरी नक्कीच कारण असणार. वेळ लागेल पण कळेल. बस थोडा धीर धरा. अरे घ्या घ्या, दर्शन घ्या. या, दर्शन घ्या, दर्शन घ्या. एका दिवसात यांनी कच्चं मंदिर बांधलं सुद्धा. ह्या स्पीडने तर इकडे 2 महिन्यात पक्कं मंदिर डेफिनेटली तयार होईल. स्वयंभू गणपती मंदिर इथे लवकरात लवकर तयार होणार आहे. घ्या घ्या घ्या, या या, दर्शन घ्या.
बोला गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया